नमस्कार, मी श्वेता सदानंद जोशी. श्वेतावल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर आईवरची एक कविता सादर करणार आहे. ती मुलांच्या बाबतीत कुठल्या कुठल्या प्रकारे वेडी असते हे या आज कवितेतून आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. काहीच बोलता न येणारी बाळं जेव्हा बोलायला शिकतात, बोलायला शिकवलेल्या आईलाच अडाणी समजतात. मान्य आहे, पहिला संघर्ष हा आईशीच असतो. बोलताना तिच्या भावनांचा अर्थ समजून का घ्यायचा नसतो? काही नको म्हणा, रागवा, तिरस्कार करा, हवे तसे वागा, तिची मजा मस्करी करा, पण ती कायम तुमच्याच पाठीशी असते, कारण ती वेडी असते. नाही जेवलात, अभ्यास नाही केलात, सकाळी लवकर नाही उठलात, नाराज दिसलात तर सतत विचारपूस करत राहते, कारण तिची ती काळजी असते. आणि ती वेडी असते ना, म्हणून तर ती हे सगळं करत राहते. तुम्हाला रागावते पण तीच रडते. मोठे व्हावे म्हणून ती सतत झटत असते. स्वतःला विसरते, तुमच्या विश्वात रमते, कारण ती वेडी असते. जिंकलात तर ओल्या डोळ्यांनी हसते, हरलात तर खंबीर बनवते. तुम्ही असाल कसेही, चांगले वाईट, पण तुम्हाला जीवापाड जपण्यासाठी कायम ती झटते, कारण ती वेडी असते. ती नाही कळणार, ती नाही उमगणार. तिच्यामुळे आपण काहीसे घडलो हे आजच आपल्याला नाही पटणार, कारण ती वेडीच वाटणार. खरं तर ती वेडी नसतेच कधी. मातृत्वाची जबाबदारी पेलत पेलत स्वतःलाही नव्याने फुलवत असते. स्वप्नातील दिवस तुमचे वास्तव स्वीकारून बघत असते, कारण ती आई असते. आपल्या पिल्लांना जगाने बोल लावू नये म्हणून ती कधी ओरडून, दामटावून, चिडून, मारून, खंबीरपणे, कणखरपणे उभी राहते, कारण ती आई असते. ती उमगू लागते तेव्हा आपण मागे जाऊ शकत नसतो. ती असेपर्यंत थोडीशी समजली तर यासारखा दुसरा आनंद नसतो. म्हणून आईला वेडं म्हणण्यापेक्षा तिच्यासोबत 4 गोष्टी तुम्हीसुद्धा तुम्हाला येत असलेल्या शेअर केल्यात, तिलासुद्धा जर तुम्ही अपडेटेड बनवलं तर कदाचित आई मुलाचं किंवा आई मुलीचं नातं हे खूप छान प्रकारे फुलू शकतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे आई वडिलांची नक्की काळजी घ्या. धन्यवाद.